नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. जसं की तुम्हाला मी काल सांगितलं होतं की ज्या ठिकाणी मी आता संध्याकाळचा व्यायाम करायला येते, म्हणजे चालायलाच व्यायाम असा करत नाही, पण फिरते, थोडंसं पळायचं, रनिंग वगैरे करायचं. त्या ठिकाणी मी हा व्हिडिओ परत एकदा बनवणार असं तुम्हाला मी काल बोलले होते. त्यामुळे आज पुन्हा एकदा या ठिकाणी मी आल्यानंतर हा छोटासा व्हिडिओ अगदी 5च मिनिटांचा बनवणार आहे. तो बनवण्यासाठी इथं आले आणि इथलं वातावरण तुम्हाला दाखवायचं आणि एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट या ठिकाणी आहे, ती देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याकरिता मी पुनश्च एकदा हा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. आता काय झालेलं असतं, इथं शेतकरी लोक असतात, शेती करणारे, आणि विशेषतः आमचा तालुका हा पूर्णतः डोंगराळ भाग आहे. इथं उतारांवरची शेती म्हणजे पायऱ्यांची शेती, जसे आपण भूगोलमध्ये शिकलो आहे ना, ती पायऱ्यांची शेती असते. आणि इथं बांध घातले जातात. आता प्रमाण कमी झाले, परंतु ऊसाची शेतीचे क्षेत्र वाढल्यानंतर बांध घालण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले. आम्ही देखील आता आमच्या शेतात फारसे बांध घालत नाही. म्हणजे ती पूर्वी फार मोठ्या प्रमाणात पद्धत होती. तर असं हे खेडेगावातलं जीवन असतं. तर कसं असतं, शहर आणि खेड यामध्ये बऱ्याचदा लोक फरक करतात, परंतु ते परस्पर पूरक आहे. जसं शहरात अन्नधान्य हे पिकवलं जातं, त्याप्रमाणे शहरात देखील ज्या भौतिक गोष्टी असतात, आपल्याला उपयोगी असतात, जसे कपडे असतील, इलेक्ट्रिक वस्तू असतील, किंवा अनेक आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या विज्ञानाशी रिलेटेड गोष्टी हे शहरात उपलब्ध असतात. आणि शेती पण काही प्रमाणात असते, नाही असं नाही. परंतु खेड्यात उद्योगधंदे कमी असल्यामुळं शेतीचं प्रमाण हे मुबलक असलेलं आपल्याला दिसून येतं. तर हे असं आमचं इकडचं शाहूवाडीचं वातावरण. काही ठिकाणी लाल माती तुम्हाला दिसेल, तर काही ठिकाणी जी जनरल जो मातीचा रंग असतो तशा प्रकारची माती इथं बघायला मिळेल. तर हा आमच्या गावचाच भाग आहे, परंतु या ठिकाणी लाल रंगाची माती दिसते. आमच्या देखील शेतात काही ठिकाणी पूर्णतः वाफे लाल असतात, तर काही वाफे असे असतात की ते लाल पण असतात आणि थोडे मातकट रंगाचे पण असतात. तर या ठिकाणी मी आले आणि थोडासा तुम्हाला इथला परिसर दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि थोड्या वेळाने मी तुम्हाला म्हणजे 1-2 मिनटात असं एक ठिकाण दाखवणार आहे. कदाचित काही जणांना ते माहिती पण असेल, ज्यांनी माझे पूर्वीचे व्हिडिओ बघितले असतील, आणि नवीन लोकांना ते कदाचित माहिती नसेल. परंतु आज मी ते ठिकाण असं दाखवणार आहे की जे आपल्याला बघितल्यानंतर आपण देखील भावूक होऊ. आणि हे ठिकाण आता मी तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, इथूनच तुम्हाला दाखवते. हे आमच्या गावचं एका शहीद झालेल्या वीराचं स्मारक इथं बनवलेलं आहे. अजून हा एरिया फारसा डेव्हलप झालेला नाही, तर इथं आज जाऊन मी तुम्हाला दाखवते. इथं व्यायाम करायला येणारे इथं लोक दर्शन घेतात, नमस्कार करतात. त्या शहीद जे जवान झालेत, आता मी त्यांचं नाव न सांगता थेट तुम्हाला त्या स्मारकाच्या ठिकाणीच नेते आणि तिथं त्यांचं नाव, जन्मतारीख अशा गोष्टी नमूद करून ठेवलेत, त्या तुम्हाला बघावयास मिळतील. तर हे बघा, हे स्मारक या ठिकाणी तुम्हाला दाखवते. अतिशय सुंदर अशा प्रकारचे इथलं बांधकाम वगैरे केलेलं आहे. त्यांची व्यवस्था वगैरे त्यांचे वडील बघतात. तर इथं तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती अल्पावधीतच त्यांना वीरमरण आलेलं आहे. वीरमरण आल्यानंतर घरच्या लोकांची काय मानसिक स्थिती असते, हे ज्याच्या घरी ही घटना घडली त्यांना समजून येतं. तर हे बघा, इथला छोटासा परिसर मी तुम्हाला दाखवते. अजून हा एरिया फारसा डेव्हलप झालेला नाही. हे स्मारक तेवढं इथं ताबडतोब करण्यात आलेलं आहे. इथल्या कार्यक्रमाला म्हणजे मी उपस्थित होते आणि तो काय असतो, अंगावर काटा आणणारा प्रसंग हा मी इथं प्रत्यक्ष पाहिलेला आहे. तर हे असं स्मारक, अशा या जवानांचं स्मारक बघितलं की आपल्याला देशाविषयी अधिक अभिमान दाटून येतो. तर चला, मी आता घरी जायचं. येता येता रस्त्यावरती काही लोक गाठ पडतात. या ठिकाणी फणस लागलेत. आमच्या इकडे खूप मोठ्या प्रमाणात लागत नाहीत, कारण पूर्ण लाल माती गरजेची असते. काही ठिकाणी बघावयास मिळतात, आमच्याकडे पण आहेत, परंतु त्याला जी पोषक माती आवश्यक असते
ती सगळीकडे उपलब्ध असते असे नाही. तर घरी जाता जाता काही गावकरी गाठ पडले, काही परिसर तुम्हाला मी इथला दाखवते. गावचे लोक म्हटल्यावरती विचारतात, इकडं का आला आहे, काय करताय, कसे आहात. हा एरिया गावापासून जरा लांब आहे. काही घरं पण इथं तुम्हाला बघाव्यास मिळतील. हे बघा, हे असा एकंदरीत गावाचा परिसर असतो आणि वयस्क लोक विचारतात, ओळखीचे लोक भेटतात, जाता येतं आपल्याला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि हाईप देखील करा आणि तुमची अतिशय सुंदर अशी कमेंट इथं येऊ दे. तर हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद.